प्रशांत किशोर एकेकाळचे निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट, ज्यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांना ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावलेली. तेव्हापासून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, तर प्रशांत किशोर यांनी सक्रिय राजकारणात उतरून स्वतःचा पक्ष स्थापन केलाय. अलीकडेच बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीद्वारे पीके यांनी पहिल्यांदा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे नीरज कुमार यांचा 20,000 मतांच्या फरकाने पराभव करत भाजपच्याच बालेकिल्ल्यात जोरदार विजय मिळवलाय. हा विजय आणखी एका कारणामुळे मोठा आहे, कारण फक्त 8 महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पीके यांच्या जनसुराज पक्षाच्या 238 पैकी 236 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं. तिथून प्रशांत किशोर यांनी कमबॅक करत पोटनिवडणुकीत विजय मिळवलाय. त्यामुळे त्यांच्या या विजयाची चर्चा देशभरात व्हायला लागली आहे. आता प्रशांत किशोर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात उतरून भाजपचा पराभव केला, मात्र त्यांच्या या कमबॅकमुळे भाजपची नाही तर उलट विरोधकांची गोची होईल असं म्हटलं जात आहे. पीके यांचं कमबॅक विरोधकांना महागात पडेल अशी शक्यता आता दिसू लागली आहे. हे राजकारण नेमकं आहे काय? प्रशांत किशोर यांचं कमबॅक भाजपपेक्षा विरोधकांना कसं महागात पडेल? पीके यांच्यामुळे विरोधकांचीच गोची कशी होईल? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बांकीपूर ही भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची पारंपरिक जागा, मात्र ते राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली, जिथे लागलेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी विजय मिळवलाय. बिहारमध्ये मागच्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक झालेली. त्या निवडणुकीत नितीन नबीन यांनी तब्बल 98,277 मतं घेऊन विजय मिळवलेला. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी होती 63.25%. दुसऱ्या क्रमांकावर आरजेडीच्या रेखा कुमारी होत्या, ज्यांना 46,363 मतं मिळालेली. त्यांच्या मतांची टक्केवारी होती 29%. महत्त्वाचं म्हणजे जनसुराज पक्षाच्या वंदना कुमारी या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या, ज्यांना फक्त 7,717 मतं मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी 4.97 एवढी होती. आता 30 जुलैला झालेल्या पोटनिवडणुकीत काय घडलं, तर या निवडणुकीत फक्त 34% मतदान झालं. 2025च्या निवडणुकीत बांकीपूर इथे 41% मतदान झालेलं, म्हणजे मतांची टक्केवारी 7% खाली आली. साहजिकच कमी मतदानामुळे भाजप, आरजेडी सारख्या मोठ्या पक्षांची मतं कमी होतील हे क्लिअर होतं. पण इथे महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे नेमका कोणता पक्ष आपला जनाधार गमवेल. या निवडणुकीची खरी स्टोरी आहे ती हीच. आता पोटनिवडणुकीत काय घडलं, तर प्रशांत किशोर यांच्या जोरावर जनसुराजनं तिसऱ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. जनसुराजला 64,151 मतं मिळाली. मतांची टक्केवारी राहिली 49.23%. भाजप 44,827 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपच्या मतांची टक्केवारी आहे 34.40%. तर आरजेडी 14,273 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला. मतांची टक्केवारी आहे फक्त 10.95%. इथे घडलं काय, तर 2025च्या तुलनेत भाजपनं आपला 54% जास्त वोट शेअर हा कायम राखला, तर दुसरीकडे आरजेडी आपला फक्त 37% वोट शेअर कायम राखण्यात यशस्वी झाली. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भाजपनं आपला 45.6% वोट शेअर गमावला, पण आरजेडीने आपला तब्बल 63.3% वोट शेअर गमावला. एकूणच काय, तर पोटनिवडणुकीत भाजप आणि आरजेडी या दोन्ही पक्षांची मतं ही कमी झाली. याचा फायदा जनसुराजला झाला, पण भाजपची जेवढी मतं कमी झाली त्या तुलनेत आरजेडीची कितीतरी जास्त मतं ही कमी झाली. थोडक्यात काय, तर पीके यांनी भाजपपेक्षा आरजेडीची जास्त मतं खाल्ली. भाजपपेक्षा मोठा जनाधार हा आरजेडीचा कमी झाला असं आता समोर येत आहे. म्हणूनच पीकेंचा कमबॅक भाजपपेक्षाही विरोधकांची गोची करणारा ठरेल असं म्हटलं जात आहे. मुळात प्रशांत किशोर यांचं राजकारण आहे काय, तर बिहारचे मुख्यमंत्री आणि राज्यातला भाजपचा सर्वात मोठा चेहरा असलेले सम्राट चौधरी यांना थेट टार्गेट करतात. महत्त्वाचं म्हणजे पीके यांनी केलेल्या आरोपांमुळे सम्राट चौधरी अनेक वेळा अडचणीत सापडल्याचंही पाहायला मिळालं. आता निवडणूक जिंकल्यानंतर प्रशांत किशोर यांची ताकद आणखी वाढेल. इथून पुढे ते विधानसभेत थेट सम्राट चौधरी यांना टार्गेट करू शकतात. यामुळे भाजपची तर अडचण होईलच, पण अन्य विरोधी पक्षांची सुद्धा तेवढीच अडचण होईल, कारण सध्या बिहारमध्ये विरोधी पक्षांचा चेहरा आरजेडीचे तेजस्वी यादव हे आहेत. आजपर्यंत विधानसभेत सरकारला घेरण्याचं काम तेजस्वी यांनी केलंय, मात्र आता प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर ही विरोधी पक्षाची स्पेस तेजस्वी यादव यांच्याकडून प्रशांत किशोर यांच्याकडे जाऊ शकते.
बिहारच्या विधानसभेत प्रशांत किशोर विरोधी गटाचा चेहरा बनू शकतात, म्हणजे नुकसान होईल ते तेजस्वी यादव यांचं. खरं तर बिहारमध्ये इतक्या वर्षांपासून युती विरुद्ध आघाडी असा थेट सामना सुरू होता. लोकांपुढे भाजप जेडीयू युती आणि आरजेडी काँग्रेस आघाडी असे दोनच पर्याय होते. मागच्या 15 वर्षात भाजप विरुद्ध आरजेडी लढतीत जनतेचं पारडं भाजपच्या बाजूने झुकतं राहिलेलं. कारण आरजेडीवर लालूंच्या काळात जो जंगल राजचा ठप्पा बसला तो ठप्पा अजूनही पुसला गेलेला नाहीये. त्यामुळे जी आरजेडी विरोधी मतं होती ती भाजपला मिळत गेली, पण त्या तुलनेत भाजप विरोधी मतं आरजेडीला मिळत नव्हती. आता काय घडतंय तर मागच्या काही महिन्यांपासून देशातलं वातावरण हे बदललेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापासून देशाच्या युवा पिढीमध्ये भाजप विरुद्ध असंतोष आहे हे स्पष्ट दिसतंय. हा असंतोष तेजस्वी यादव यांच्यासारख्या नेत्याला कॅच करून त्याचं रूपांतर आपल्या वोट बँकेत करता आलं असतं. पण तेजस्वी यादव यांना हे करता आलं का? तर नाही. कारण जनतेसमोर प्रशांत किशोर यांच्या रूपानं तिसरा पर्याय हा उभा राहिला. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत युवा पिढीचे मुद्दे मांडले. त्यांनी पारंपरिक जातीच्या राजकारणातून बाहेर पडत बेरोजगारी, स्थलांतर, शिक्षण या मुद्द्यांना हात घातला. त्यामुळे जो युवा मतदार भाजपवर नाराज होता, जो आरजेडी काँग्रेस सारख्या विरोधी पक्षांकडे जाण्याची शक्यता होती, तो प्रशांत किशोर यांच्याकडे गेला. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आरजेडी नकोय असा मतदार फक्त पर्याय नाही म्हणून भाजपला वोट करत होता, तो सुद्धा प्रशांत किशोर यांच्या बाजूने शिफ्ट झाला. अशा प्रकारे आता विरोधाची स्पेस हळूहळू तेजस्वी यादव यांच्याकडून प्रशांत किशोर यांच्याकडे शिफ्ट होताना दिसते. थोडक्यात काय तर पीके यांच्या कमबॅकमुळे विरोधकांची जास्त गोची होणार हे नक्की आहे. आता या सगळ्यात काँग्रेसचं काय तर काँग्रेस आणि प्रशांत किशोर एकत्र येणार अशा चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीत जनसुराजचा दारुण पराभव झाल्यानंतर पीके काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं बोललं जात होतं. जर तसं झालं असतं तर नक्कीच काँग्रेसला याचा फायदा झाला असता. कारण बिहारमध्ये काँग्रेसकडे कोणताही मोठा चेहरा नाहीये. प्रशांत किशोर यांच्या रूपानं काँग्रेसला हा चेहरा मिळाला असता. मात्र आता पीके यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकली आहे. ते काँग्रेस आरजेडीला इतक्या वर्षांपासून शक्य झालं नाही ते आपल्या पहिल्याच प्रयत्नात करून दाखवलं. त्यामुळे आता इथून पुढे पीके काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता अजिबात नाहीये. या विजयापासून कॉन्फिडन्स घेऊन प्रशांत किशोर त्यांच्या पक्षाला बिहारमध्ये मोठं करतील. याचा फटका साहजिकच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि आरजेडीला बसणार आहे. थोडक्यात या सगळ्यातून घडलं काय तर आरजेडी काँग्रेस सारख्या विरोधी पक्षांनी भाजपचा पराभव करण्याची एक मोठी संधी गमावली. हीच संधी प्रशांत किशोर यांनी साधली. त्यामुळे प्रशांत किशोर मोठे झाले आणि ते आता विरोधी पक्षांची स्पेस घेण्याच्या स्थितीत आलेत. त्यामुळे पीके यांचं कमबॅक भाजपपेक्षा सुद्धा विरोधकांची गोची करेल असं म्हटलं जातंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? प्रशांत किशोर यांची खरी अडचण कोणाला होणार, भाजपला की विरोधी पक्षांना? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.